नमस्ते. मी दीक्षा मॅम. आज आपण आपल्या प्रिन्सिपल सेंटरमध्ये एका फॅमिलीला भेटणार आहोत. तर त्यांच्याबद्दल आधी मला सांगायला आवडेल की सेंटरमध्ये दादा आहे आणि दादाचं MBA फायनान्स झालं होतं. दादा IT सेक्टरमध्ये चांगल्या पोस्टमध्ये जॉब होता. एक मुलगी आणि पूर्ण घराची जबाबदारी दादा घेत होता. पण काही अशा गोष्टी झाल्या दादाबरोबर की त्यामुळं दादाला ब्रेन स्ट्रोक झाला. जसे की ऑफिस स्ट्रेस लेवल असेल किंवा वजन जास्त होतं. त्यामुळे त्याला त्रास झाला आणि एक पॅरालिसिस झाला आणि ट्रीटमेंट त्यांच्या म्हणजे दादासाठी भरपूर गोष्टी त्यांच्या आईवडिलांनी केल्या. तर त्यानंतर आपल्या सेंटरमध्ये जायला लागल्या आणि सेंटरमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये आता अप्रतिम असा बदल आहे. तरी आपण आपल्या दादाला आणि त्यांच्या पप्पांना भेटायला सेंटरमध्ये आलेले आहेत. हे दोघं आहेत. हा एक प्रथमेश दादा आणि त्यांचे पप्पा आहेत. तर नमस्ते. नमस्ते. काका, प्रथमेश दादाबद्दल थोडंसं सांगताल तुम्ही की दादाला आधी काय काय त्रास झाला कसं किंवा दादा आधी काय करत होता? दादा MBA फायनान्स झाल्यानंतर तो 3 मंथमध्ये सर्व्हिसला चालू केलं त्याने. सर्व्हिसला चालू केल्यानंतर साधारण IT मध्ये असल्यामुळे तो कंटिन्यू बैठकी असायचे, भले ते हायब्रिड पद्धती असू दे किंवा ऑफिस असू दे. ऑफिसमध्ये बसायचे आणि घरी पण बसायचे, काम करायचे. जेव्हा हा घरी बसून कंटिन्यू काम करते वेळी त्याचं वजन आपण काय प्रत्यक्षपणे बघितलं नाही, पण सांगणारे म्हणजे त्याचा फ्रेंड वगैरे सांगतात 120 122 पर्यंत तोच एक KG. पण आज आज रोजी म्हणजे आम्ही पण प्रयत्न केलो आणि मॉम हेल्थ केअरमध्ये आल्यापासून जवळपास 105 किंवा 103 KG आतापर्यंत आहे. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये काका सांगतात की ज्यावेळेला दादाला त्रास झाला त्यावेळेला नाही म्हटलं तरी साधारण दादाचं वजन 120 किलो वजन होतं आणि आता थेरपीला आल्यानंतर दादाचं वजन कमी आलेलं आहे. एक 105 पर्यंत त्याचं वजन आहे. म्हणजे एक नाही म्हटलं तरी 10 नाही 15 एक किलो दादाचं वजन जे ते कमी झालेलं आहे. बरोबर काका? बरोबर. दादाला जेव्हा पॅरालिसिसचा स्ट्रोक आला होता तर त्यावेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये वगैरे गेले होते. तर दादाला ट्रीटमेंट कोणत्या दिल्या होत्या? दादाला ट्रीटमेंट कुठलं दिलं मला याच्यावेळी काही सांगता येत नाही, पण इथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक मेडिकवर म्हणून खूप मोठा हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी आम्ही ऍडमिट केलो. 6 डेजमध्ये तो आतमध्ये ICU मध्ये होता. 3rd डेला तो थोडासा आपल्याला ओळखायला चालू केला. नंतर मग 1 मंथ नंतर झालं की तो 1 मंथ बेडवरतीच होता कंटिन्यू. 1 मंथ नंतर झालं की त्याला काही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आम्ही पॅरालिसिस जे डॉक्टर असतात त्या ठिकाणी घेऊन गेलो मोशीला. तिथं 15 दिवस थांबलो. नंतर घरी आलो आम्ही. 2 पॅरालिसिस डॉक्टर ठेवलं. मग काही त्याच्यामध्ये एक सांगायचं म्हणजे थोडंसं काका कन्फ्युज झाले. काकांनी ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये 1 मंथच्या नंतर दुसरीकडे शिफ्ट केलं. म्हणजे तिथे दादाला ऍक्च्युली फिजिओथेरपी देण्यात आली. की फिजिओथेरपीमुळे एका महिन्यानंतर दादा आय थिंक चालायला लागला थोडंसं चालू झालं आणि नंतर त्यांनी घरामध्ये सुद्धा 2 फिजिओथेरपिस्ट ठेवले त्यामुळे दादाला ते कंटिन्युअसली मसाज वगैरे करते आणि तसं केल्यानंतर हळूहळू दादामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसायला लागले. बरोबर? इम्प्रुव्हमेंट दिसत असताना आम्हाला मॅम कोर्सचं म्हणजे हे आपल्याला माहिती झालं याचा उपयोग करायचा. माहिती झाला तेव्हा आम्हाला म्हणजे आम्ही प्रत्येक माझा साडू इथे येऊन बघून गेला, जे आहे बाबा आपल्याला म्हणजे प्रथमेशसाठी वेळ येईल म्हणून आम्ही इथं आलो. आता इथे ज्यावेळेला तुम्ही आलात तर त्यावेळेला दादाला गाडीवरती वगैरे घेऊन आला होता. मग कसं आणलं दादाला? आम्ही 4 व्हीलर मध्ये आणलं होतं. दादाला गाडीमध्ये त्यावेळेला पॅरालिसिस बसायला वगैरे येत होतं? पूर्वी येत नव्हतं. 1 महिना काही कुठेही बसता येत नव्हतं, म्हणजे अँब्युलन्स शिवाय दुसरा पर्याय नव्हता. जसं जसं 1.5 महिना झाला की मग ते 4 व्हीलर बसायला चालू झालं. आता तुमच्याकडे येताना पण आम्ही 4 व्हीलर मध्ये आलो, बट 3-4 दिवसांनी आमचं पेमेंट एवढं जातं की साधारण रोजाना 350 ते 600 रुपये जायचं. म्हणजे एक असं की दादाला घेऊन यायचं. ऍक्च्युली काकाच्या आहेत आपल्या इथे भोसरी म्हणून येतात, तर यायचं जायचं पण त्यांना जात आहे. आणि त्याचबरोबर जसं की आपलं सेंटर जिथे फर्स्ट फ्लोअरला आहे, तर फर्स्ट फ्लोअरला असल्यामुळे स्टेप्स चढून वरती यावं लागतं. तर ज्यावेळेला पहिल्यांदा दादा सेंटरमध्ये आला होता त्यावेळेला मी सुद्धा बघितलेलं आहे की काका आणि त्यांची मम्मी म्हणजे प्रथमेश दादाची जी मम्मी आहे आणि पप्पा दोघं जणांनी दादाला सपोर्ट देत देत वरती आणलं होतं. पण आता त्यांच्यामध्ये खूप छान बदल आहे. सेंटरमध्ये येऊन दादाला नाही म्हटलं तरी फक्त 1 मंथ होत आलेलं आहे आता. बरोबर? तर 1 मंथ मध्ये दादामध्ये खूप छान इम्प्रुव्हमेंट आहे. तर दादाला आपण मॉममॅटची थेरपी दिलेली आहे, पल्स पॅडची थेरपी दिलेली आहे, त्याबरोबर NSA मशीन आहे आपली त्याची थेरपी दिली आहे, चेअरची VIP थेरपी पण त्यांनी चालू केलेली आहे आणि त्याचबरोबर मॅटमधनं मॅग्नेटिक थेरपी पण त्यांना मिळते. तर या सगळ्या थेरपीज त्यांना मिळाल्यामुळे ना दादामध्ये खूप छान बदल झालेले. तर मी दादाला स्वतः पर्सनली विचारेल, कारण काका तर बघतात ते आम्ही पण बघतोय, पण दादाला कसं वाटतंय, दादाला काय काय चेंज वाटतं स्वतःमध्ये, आपण ते विचारूया. प्रथमेश दादा, तू जेव्हा सेंटरमध्ये जॉईन केलं तर मग हळूहळू तुझ्यामध्ये काय काय बदल होत गेले?
मला पण आता हे सगळं माहित नव्हतं काय पण. हम्म. तर जेव्हा हे झालं तेव्हापासून हे मी जेव्हा थेरपी चालू केली. थेरपी जॉईन केली तर मी सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते यूज केले. मग मी कसं जॉईन कसं राहिलो, मी कसं बसलो, हे सगळं करता येतं. ओके, म्हणजे दादा सांगतो असं की जेव्हा पहिल्यांदा आले ना त्यावेळेला दादाला मॅट वरती थेरपी घेताना पटकन झोपायला किंवा बसायला त्रास होत होता, सपोर्ट लागत होता उठण्यासाठी बसण्यासाठी. पण दादा आता असं सांगतो की आता तो स्वतः बसू शकतो, उठू शकतो. ओके, त्याचबरोबर पल्स पॅडची थेरपी घेतली तर हातामध्ये वगैरे काही मुवमेंट आहेत तुमच्या? आधी मला केवढा हात जात होता? पण आधी हात कसा होता? पूर्ण थंब होता आणि तो असा जवळ होता. ओके, आता बोट उघडू शकता तुम्ही? हा. ओके, आता थोड्याशा प्रमाणामध्ये ओपन हो. होतात. हात वरती वगैरे केवढा करता येतोय? ओके, व्हेरी नाईस. म्हणजे एक की एवढं आधी नव्हतं, पण आता थोडं थोडं जसं की हळूहळू जसं थेरपी घेतात तसं तो एक फेस त्यांच्यामध्ये म्हणजे तो एक छान चेंज दिसतोय की हात वरती घेतात. बोलण्यामध्ये काही बदल वाटतं? बोलण्यामध्ये तरी माझे म्हणजे 100% तरी नाही अजून? accuracy नाहीये, हा. ऑलमोस्ट आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही आधी येत होता तर त्यावेळेला बोललेले स्पष्ट ऐकायला पण नव्हतं येत, पण आता तुम्हाला स्पष्ट थोडं तरी बोलता येतं की तुम्ही बोललेलं समोरच्याला समजतं. समज जीभ जड जाते अजून पण थोडी थोडी? आहे जरा. ओके, तर ते पण कव्हर होऊन जाईल. ओके, ठीक आहे. तर आपल्या इथे काका जे आहेत तर काकांनी खूप छान डिसिजन घेतलेला आहे त्यांच्या प्रथमेश दादासाठी. तर आपण काकांनाच विचारूयात. सांगा काका. मी इथं आल्यापासून म्हणजे साधारण 40 दिवस होऊन गेलेले अंदाज आहे, प्लस मायनस जे काय असेल. त्या बऱ्यापैकी म्हणजे मला जाणीव येते की त्याला म्हणजे फरक जाणवले. म्हणजे जे काही रनिंग चालताना किंवा जे बोलताना जे अडकत होतं ते जरा नॉर्मली कमी होत चाललेले. मॉम हेल्थ ह्या केअरमुळे मला वाटतं की जरा माझा फायदा झालेला आहे. आणि काही इन्स्ट्रुमेंट घ्यायचं म्हणून मी ऑलरेडी एक 5,000चे काही मॉम स्टोन म्हणून घेतलेले आणि एक बेड घेतो आता. जेणेकरून प्रथमेश दादाचं एक मेसेज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. दादा असं सांगतोय की दादाचं ज्या वेळेला तो प्लेस झाला सगळ्या गोष्टी छान चालल्या होत्या. घरातली जबाबदारी तो एकटा सगळी छान सांभाळत होता. आई वडील खुश होते. दादा तर खूप जास्त खुश होता कारण एज्युकेशन आई वडिलांच्या सपोर्टनी त्यांनी छान कम्प्लीट केला आणि आता इथून पुढे दादाला मम्मी पप्पांसाठी करायची वेळ आली. आणि त्यावेळेला असं झालं की दादानी स्वतःकडे लक्ष नाही दिलं. दादाचं वजन वाढलं, त्यानंतर स्ट्रेस लेवल, वर्क फ्रॉम होम होतं तर एका जागी बसून काम करून करून त्याचं वेट पण वाढलं आणि या गोष्टींमुळे त्याला पॅरालिसिस सारखा त्रास झाला आणि सगळ्या गोष्टी म्हणजे त्याची स्वप्न पण कुठेतरी एक थोडा टायमिंगसाठी आता लॉक झाली. तर दादाचं म्हणणं एक येतं की बाबा त्यांनी जे फेस केलं ना तर ते तुमच्यापैकी कोणी फेस करू नये. तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या वजनाकडे लक्ष द्या, त्यानंतर स्ट्रेस लेवल कमी ठेवा, फॅमिलीला टायमिंग द्या आणि तो जसा आता ठीक होऊन तो त्याचं होऊन जाईल. पण त्याला असं वाटतं की माझ्यासारखी वेळ अजून कोणावरती येऊ नये. स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि दादा तू सांग की तुझ्या मम्मी पप्पांबद्दल आणि मॉम हेल्थ केअर बद्दल बोल. माझ्या मम्मी आणि पप्पांनी खूप माझी प्रशंसा घेतली आहे. तर ते पण आणि माझ्या फ्रेंड सोबत पण थँक्यू म्हणतो. मॉम केअर सोबत धन्यवाद. ओके, म्हणजे दादाचं म्हणणं आहे की या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये सुद्धा मम्मी पप्पांनी दादाची बिलकुल साथ नाही सोडली. त्याचबरोबर दादाची फ्रेंड सर्कल पण खूप छान आहे. मी पण बघितलं एक दिवस सेंटरमध्ये पण त्यांचे कोणतरी फ्रेंड आले होते आणि त्याचबरोबर आपलं मॉम हेल्थ केअर पण आहे की हे सगळे मिळून दादाला लवकर कव्हर करतात आहे. तर दादा त्या सगळ्यांना थँक्स बोलतोय, स्पेशली मम्मी पप्पा आणि त्याचे जे अंकल आहेत म्हणजे त्याचे जे काका आहेत की त्यांनी आपल्या मॉम हेल्थ केअर बद्दल बोललं. तर तो म्हणतोय असं की मी आता ठीक होणार आहे आणि तुम्ही त्यांची म्हणजे दादाची काळजी नका करू, दादा थोड्या दिवसामध्ये आता ठीक होऊन जाणार आहे. तर मॉम हेल्थ केअर पण त्यांच्या सोबत आहेच आहे. तर थँक्यू व्हेरी मच.